आई लव यू आई लव यू आई लव यू। आई एम सो सॉरी, लगता है तुम्हें कोई गलत फहमी हुई है। तुम मुझे अच्छे लगते हो पर उस नजर से नहीं। अगर मैंने कोई गलत हिंट दी तो आई एम सॉरी। तो प्यार नहीं करती? ठीक है, ओके, मैटर ड्रॉप करते हैं। नको 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 डोक्याला ताण मला, नको 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 ब्रेक मान पान मला, नको 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 देऊ नको ज्ञान मला, पहिल्यापासून फुल भयानक ज्ञान मला। आई लव यू आई लव यू आई लव यू। आई एम सो सॉरी, लगता है तुम्हें कोई गलत फहमी हुई है। तुम मुझे अच्छे लगते हो पर उस नजर से नहीं। अगर मैंने कोई गलत हिंट दी तो आई एम सॉरी। तो प्यार नहीं करती? ठीक है, ओके, मैटर ड्रॉप करते हैं। नको 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 डोक्याला ताण मला, नको 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 ब्रेक मान पान मला, नको 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 देऊ नको ज्ञान मला, पहिल्यापासून फुल भयानक ज्ञान मला। तुम्ही जो आता प्रेम व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये सांगले। चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। आता तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट पहिले तुम्हाला ओपन करायचं आहे। तर इथे तुम्ही बघू शकाल की आपण कॅपकट ओपन केले। कॅपकट ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्ट ऑप्शन आपल्या त्यावरती क्लिक करायचं आणि बीट व्हिडिओ इथून सिलेक्ट करून इथून ॲड करायचा। हा बीट व्हिडिओ तुम्ही ॲड केल्यानंतर त्याच बीट व्हिडिओवरती आपल्याला क्लिक करायचं आणि खाली थोडं ते स्क्रोल करून रिप्लेचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं आणि इथून तुमचा फोटो असेल इथून सिलेक्ट करायचा आहे। हा फोटो आपण इथून ॲड केल्यानंतर दोन बटन आता इथून फोटो हा सेट करायचा आहे। फोटो सेट झाल्यानंतर फोटोच्या पहिल्यांदा यायचे आणि खाली ओव्हरलेच ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। पुन्हा ॲड ओव्हरलेच ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून आपण जे PNG दिले इथून तुम्हाला ॲड करायचं आहे। ठीक आहे, तर इथून हे PNG इथून आपण ॲड केले। हे PNGची लेंथ असेल शेवटपर्यंत न्यायची अशा. ठीक आहे, तिथं आपण नेल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, पुन्हा रिप्लेसवरती क्लिक करून तेच PNG इथून ॲड करायचं पुन्हा, म्हणजे स्क्रीन बरोबर सेट होऊन जाईल। आता सिम्पली एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे आणि इथून हा जो व्हिडिओ असेल इथून एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे। तर सिम्पली आपला एक्सपोर्ट होत आहे। इथून एक्सपोर्ट झाल्यानंतर डनवरती क्लिक करायचं। आता पुन्हा आपल्या न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आपल्या त्यावरती क्लिक करायचं आहे। आपण जो आता व्हिडिओ एक्सपोर्ट केला तो तुम्हाला इथून सिलेक्ट करून इथून ॲड करायचा आहे। तर हा व्हिडिओ इथून तुम्ही ॲड केल्यानंतर खाली इथे ओव्हरलेच ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओच्या पहिल्यांदा टेज पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून बीटमा व्हिडिओ इथून तुम्हाला आता ॲड करायचा आहे। हा बीटमा व्हिडिओ तुम्ही ॲड केल्यानंतर त्याच बीटमा व्हिडिओवरती क्लिक करायचं आणि खाली थोडं ते स्क्रोल केल्यानंतर हे तुम्हाला एक्स्ट्रा कडूचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर हा जो बीट मॉड आहे त्यामध्ये आपण बीट दिलेले आहे। तर ह्या बीट आपल्या जिथून चेंज होतील तिथून व्हिडिओ स्प्लिट करायचा आहे। तर पहिली बीट आपली इथे चेंज होते। तर सिम्पली आपल्याला काय करायचं, इथून ह्या व्हिडिओवरती क्लिक करून स्प्लिट करा। ह्याच्या पुढची बीट आपली इथे चेंज होते। तर ह्याच व्हिडिओवरती क्लिक करून तर पहिलं ऑप्शन स्प्लिटचं त्यावरती क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे हा जो व्हिडिओ असेल तो शेवटच्या बीट आपण तुम्हाला स्प्लिट करत न्यायचा आहे। तर मी पण इथं स्प्लिट करून घेतो, तुम्ही पण घ्या। इथे तुम्ही बघू शकाल की आपण सर्व व्हिडिओ आहे ना बीट नाव स्प्लिट केलेला आहे। त्याच्यानंतर आता तुम्हाला काय करायचं, यामध्ये तुम्हाला इफेक्ट ॲड करायचे। तर मी इथून सर्व इफेक्ट सांगेल आणि जे पण इफेक्ट सांगेल त्याचे नाव तुम्हाला वरती मिळून जातील, ते इफेक्ट तुम्हाला इथून सिलेक्ट करायचे। तर सिम्पली हा जो आपला पहिला व्हिडिओ आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर खाली ॲनिमेशनचं ऑप्शन आहे 3 नंबर आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। कंबोज ऑप्शनमध्ये द्यायचं येते। या ऑप्शनमध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल झूम 1चा, तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचा आहे। त्याच्या पुढं आपल्याला सिम्पली काय करायचं, कंबोमधलाच डिस्टोराईटचा जो व्हिडिओ असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा आपल्याला त्याच्या पुढं सिम्पली कंबोमधलाच प्लॅन नंबर 1चा ते बॅक सिलेक्ट करायचा। पुन्हा आपल्याला त्याच्या पुढं सिम्पली कंबोमधलाच व्ह्यूचा जो व्हिडिओ असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा। पुन्हा आपल्याला त्याच्या पुढं सिम्पली कंबोमधला डिस्टोराईटचा ते बॅक सिलेक्ट करायचा। पुन्हा आपल्याला त्याच्या पुढं सिम्पली कंबोमधलाच प्लॅन नंबर 1चा ते बॅक सिलेक्ट करायचा। पुन्हा आपल्याला त्याच्या पुढं सिम्पली कंबोमधलाच प्लॅन नंबर 2चा ते बॅक सिलेक्ट करायचा। पुन्हा आपल्याला त्याच्या पुढं सिम्पली इनमधला रॉक व्हर्टिकल जो फेड असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा। पुन्हा आपल्याला त्याच्या पुढं सिम्पली आपल्या इनमधला जो अनफोल्ड इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचा। त्याच्यानंतर त्याच्या पुढं सिम्पली आपल्या इनमधला स्पॅन्डिंगचं ते बॅक द्यायचा आहे। पुन्हा आपल्याला त्याच्या पुढं सिम्पली आपल्या इनमधलाच ऊसचा जो वेळ असेल तो तुम्हाला इथून देऊन बरोबर चिन्हावरती क्लिक करायचा आहे। इथून हे सर्व व्हिडिओला इफेक्ट दिल्यानंतर पहिल्यांदा जो द्यायचा आहे खाली इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं। पुन्हा व्हिडिओवरती क्लिक करून ग्लिच ऑप्शनमध्ये द्यायचं आहे। यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल क्रोमॅटिकचा, तो तुम्हाला इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे। तर सिम्पली अशा वेळेस सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आणि ह्या इफेक्टची जी लेंथ असेल पहिल्या व्हिडिओपासून शेवटच्या व्हिडिओपर्यंत न्यायची, नेल्यानंतर पुन्हा पहिल्यांदा द्यायचं व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इंट्रो अँड आउटडोरमध्ये एक इफेक्ट मिळून जाईल हॅलो ब्लरचा, तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा। यामध्ये असेल सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं। ह्या जे इफेक्टची लेंथ असेल सिम्पली काय करायचं, 6 सेकंदात तिथला जो हा फोटो आहे त्या संपूर्ण फोटोला द्यायचे। त्याच्यानंतर पुन्हा पहिल्यांदा द्यायचं, पुन्हा व्हिडिओवरती क्लिक करून हे तुम्हाला लाईटच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे। यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल गॉड रेजचा, तो तुम्हाला इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि ह्या जे इफेक्टची लेंथ असेल पहिल्या व्हिडिओपासून शेवटच्या व्हिडिओपर्यंत न्यायची। नेल्यानंतर सिम्पली हा जो आपला आहे ना
16 सेकंद आहे तिथला फोटो आपल्या टाईमलाईनीला तिथे यायचं जो तो स्प्लिट केलं तिथे आणि व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करून पार्टीच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल सेक नावाचा, तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा आहे. तर इथे आपण सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि ह्या जे इफेक्टची लेंथ असेल सिम्पली 16 सेकंदाच्या व्हिडिओपासून शेवटच्या व्हिडिओपर्यंत न्यायचे. नेल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं. स्पीड आणि इंटेन्सिटी तुम्हाला 10 ठेवून घ्यायचे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सिम्पली काय करायचं, हा जो आपला 20 सेकंद आहे तिथला फोटो जो तो आपण स्प्लिट केला ते यायचं आहे आणि तो मग खाली काय करायचं सिम्पली व्हिडिओ एडिटचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल, हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि ह्या जे इफेक्टची लेंथ असेल 20 सेकंद तिथला जो हा व्हिडिओ आहे तेवढीच ह्या जे इफेक्टची लेंथ असेल अशा प्रकारे ठेवायची. ठेवल्यानंतर सिम्पली इथून हा व्हिडिओ असेल आपला इथून क्रिएट होऊन जाईल. तर हा जो पण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती एक्सपोर्टचं ऑप्शन दिलं आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि सिम्पली इथून तुमचा जो व्हिडिओ असेल इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.